झालेली आहे आणि हा थाट आपण बघतोय लालबागच्या राजाचा हा थाट आहे आणि तेवढ्याच थाटात आगमन झालं आणि आज विसर्जन होतंय। अगदी रस्त्याने पूर्ण रस्त्याने आपण बघतोय फक्त ज्या ठिकाणी बाप्पा विराजमान झाले होते त्या गल्लीतून बाहेर पडेपर्यंतच फुलांचा वर्षाव फुलांचे हार बाप्पाला अर्पण करण्यात आले आणि अजूनही बाप्पा लालबागच्याच परिसरात आहे तरी देखील ही गर्दी आपण बघतोय आणि भाविकांकडून भरभरून फुलांच्या माळा दिल्या जात आहेत, आपली सेवा अर्पण केली जाते। हा जो सगळा थाट आहे तो लालबागच्या राजाचा आहे। मुंबईतलं एक मानाचं हक्काचं स्थान म्हणून सगळे मुंबईकर लालबागच्या राजाला बघत असतात। नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाची ख्याती आहे आणि म्हणूनच कदाचित इतकं भरभरून प्रेम आणि इतकी भरभरून श्रद्धा या सगळ्या भाविकांची लालबागच्या राजावरती आहे। आपण बघतोय सध्या मुंबईतले गणेशोत्सव जे आहे त्याचा आज शेवटचा दिवस आहे। विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। मुंबईच्या राजाने खरं तर मिरवणुकीला सुरुवात होते मुंबईच्या आणि त्यानुसारच अगदी सकाळीच 8-8:30 पर्यंतच मुंबईच्या राजाची मिरवणूक सुरू झालेली होती। त्यानंतर लालबागच्या राजाचं पूजन झालं आणि लालबागचा राजा सुद्धा मार्गस्थ झालेला आहे। हे दोन्ही गणेश विनायकांची मूर्ती आपण सध्या बघतोय। भव्य दिव्य अशा ह्या मूर्ती असतात आणि गुलालांची उधळण करत पुष्पवृष्टी करत त्यांचं आगमन केलं जात आहे। त्यांना स्वागत त्यांचं करतायत की आपल्या गावी जेव्हा बाप्पा पुन्हा निघाले आहेत तेव्हा त्यांना निरोप देताना भरभरून प्रेमसुद्धा वर्षभराचं प्रेमसुद्धा भाविक त्यांना देतात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।